मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज माध्यमांबरोबर सकाळीच बोलणार आहेत। सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे। मनोज जरांगे सध्या उपोषणावर आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे, त्यामुळे जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याची शक्यता आहे। जरांगेंची प्रकृती खालावत चालली आहे, मात्र त्यांनी उपचार घ्यायला आता सुरुवात केली आहे। तेव्हा मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय माहिती देत आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच विशेष अधिवेशनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची काही यामध्ये घोषणा होईल का हे सुद्धा बघण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सकाळी 8:30 वाजता माध्यमांबरोबर संवाद साधणार आहेत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोज, आज मुख्यमंत्री सकाळी 8:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, काय नेमके मुद्दे असतील पत्रकार परिषदेचे? अगदी बरोबर आहे। आज पहिल्यांदाच असं होणार आहे की मुख्यमंत्री अतिशय सकाळच्या वेळी प्रसार अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस माध्यमांशी संवाद साधणार आहे। आज कोल्हापूर या ठिकाणी त्यांच्या शिवसेनेचं 2 दिवसाचं अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि तिकडे रवाना होण्यापूर्वीच प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 2-3 गोष्टी असणार आहेत। कालचा जो निर्णय झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, त्यावर सुद्धा प्रतिक्रिया देतील। त्याचबरोबर जो 2 दिवसाचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनात काय अजेंडा असेल तो असणार आहे आणि त्याचबरोबर जी राज्यसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा ते आपलं मत व्यक्त करतील आणि त्यामधूनच भविष्यात कशा प्रकारे राजकारण होणार आहे, लोकसभा निवडणुका आहेत, कशा प्रकारची रणनीती असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या प्रसार माध्यमाच्या संवादातून होणार आहे। ठीक, धन्यवाद मनोज, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेची, सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेची आता उत्सुकता आहे।